वाटतं आज राज ठाकरेकडनं काय घोषणा करते? राज ठाकरे आज काय घोषणा करते? राज ठाकरेंनी सांगितले आम्ही थोडं थांबा, आम्ही सांगतो आणि जे निर्णय देतील ते सर्वांना मान्य असेल. कुठून आलात? आम्ही भिवंडीवरून. आता भिवंडीमधनं सपोज आपण उदाहरणाखातर पकडू की राज ठाकरेंनी सांगितलं की आपण भाजप सोबत जाणं, ठीक आहे उदाहरणाखातर. मग भाजपने तिकडे आधीच उमेदवार जाहीर केलेला आहे, मग तुम्हाला काय फायदा भिवंडी? मॅडम, भाजपने उमेदवार दिलेला राज साहेबांनी सांगितलं भाजपबरोबर जायचं तर आम्ही जाणारच. तुम्ही कपिल पाटलांना मदत करणार? तुम्हाला बदल्यात काय मिळणार? पद आम्ही राज साहेब जे सांगतील आणि आमचे तिकडचे मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आम्ही कामं करून घेऊ. त्यांना विचारलं तोच प्रश्न तुम्हाला विचारते, राज ठाकरेंवर एवढा विश्वास तुमचा का? मॅडम, राज साहेब थोडा वेळ थांबून संयमाने बोलतात आणि जे चालू आहे, परिस्थिती चालू आहे त्याच्याबद्दलच बोलतात. आता जी परिस्थिती बोलणार, तुम्ही थोड्या वेळाने भाषण ऐकणार, जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावरतीच बोलणार. एवढा वर्ष ते थांबले, 18 वर्ष थांबले, का संयम ठेवला? आता काहीतरी निर्णय घ्यायची वेळ आले आणि निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. कुठला निर्णय म्हणजे कुठला, कशासाठी संयम ठेवला? बघा, सत्तेशिवाय मी पर्सनली सांगतोय, राजसाहेबांचं मत ते असेल तिथे, पण सत्तेशिवाय काहीच नाही. सत्तेमध्ये काहीतरी सिंहाचा नाहीतरी खारीचा वाटा असावा असं आम्हाला पण वाटतंय. आणि राजसाहेबांनी खारीचा वाटा घेतला तरी आम्ही त्यांना सपोर्ट करणार. सैनिक राज ठाकरेंना तिकडे सिंह आणि वाघाच्या गर्जना देतात, उपमा देतात, आणि तुम्ही म्हणता आम्हाला खारीचा वाटा हवा. मग राजसाहेब सिंह तर आम्हाला खारीचं जमेल ना. आम्ही पण सिंह साहेब, ते पण सिंह, असं नाही जमणार. राजसाहेबचे सिंह, आम्ही खारीचा वाटा घेणार त्यांच्या जोडीला. तुमचं म्हणणे राज ठाकरेंना मोठा वाटा आणि तुम्हाला खारीचा वाटा, असं तुमचं म्हणणं. बरं, तो वाटा कसा मिळेल तुम्हाला? आता थोड्या वेळेला साहेब म्हणजे तुम्हाला कोणासोबत तरी जावं लागेल? जावं. तुम्हाला विश्वास आहे स्वबळावर? सत्तेमध्ये राहिल्याशिवाय काही नाही होणार. सत्तेमध्ये जायला तुम्ही स्वबळावर नाही जाऊ शकत, तुम्हाला युतीला स्वबळावर. मॅडम, प्रत्येक ठिकाणी स्वबळावर नाही करता येत. काही वेळेला तडजोड ऍडजस्टमेंट करायलाच हवी. असंच सत्तेचं कारण देऊन अजित पवार गेलेले होते. सत्तेचंच कारण देऊन सत्तेत गेलो तर विकास होतो असं सांगून अजित पवार महायुतीत गेले. तुमचंही तेच कारण आहे? नाही, तसं नाही. त्या कोणावरती काय आरोप झाले, काय झाले, राजसाहेबांना अजूनपर्यंत कुठलाही आरोप झाला नाही. आणि ते सत्तेसाठी होते ना ते गेल्या वेळेला ईडीच्या चौकशीत. मग तेच निर्दोष सुटले ना तिथून, स्वतःहून गेले, थांबले नाही. ते निर्दोष निर्दोष सुटले, ते स्वतःहून गेले तिथे. स्वतःहून गेले म्हणजे निर्दोष चौकशी झाली ना त्यांची, म्हणजे निर्दोष सुटले. चौकशी झाली मॅडम. जर आरोपा झाले असते सिद्ध, जर त्यांना नसतं अटकलं. मग राजकारणात असं म्हणतात ना, एखादी फाईल बंद कधी होत नसते, ती फक्त बाजूला ठेवली जाते, ती कधी वर काढली जाऊ शकते. ती गोष्ट बरं आहे तुमची, पण ते असेल ते जेव्हा काढतील आरोप, जेव्हा बघा ना, मग तेव्हाच हे केलं असतं ना.